कष्टाशिवाय काय नाही ना कधी. काहीच नाही. इच्छाशक्ती बळकट पाहिजे. शक्ती बळकट पाहिजे. गायीच्या आशीर्वादाने सगळं चाललं. मुक्या माणसांचा, मुक्या जनावरांचा ज्याने विश्वास साध्य केला ना त्याला जीवनात कधीच काय कमी पडणार. आणि जोपर्यंत आपल्या स्वतःच्या दावणीला जोपर्यंत गाय नाही ना तोपर्यंत मजा नाही. लोकांच्या पेक्षा मुक्या प्राण्याच्या पसंतीचा आहे. मुक्या प्राण्याला रिझल्ट आला की लोकांच्या डोळ्यात बसते आणि मग माणूस फिरून इकडेच येते. मुक्या प्राण्याचा विश्वास ज्यानं जिंकला त्याला कधीच काय कमी पडणार नाही. हे वाक्य तुमचं लाख मोलाचं आहे. तुम्ही मुख्य प्राण्यावरती जेवढा जीव लावाल ना दाम दुपटीनं तुम्हाला भेटणार आहे. इंस्टाग्राम सारखं इन्स्टंट पैसे पाहिजे तर कष्ट नको. कष्ट नको. ऐसा नाही यांना. काल रात्री एक होती ती नेली, आज सकाळी बॅग शेवटचे किले. शेवट एक होती. परवा दिवशी तुम्ही 30 बॅग घेऊन गेलेला ती संपल्या. हायस्ट ऑर्डर आहे आज तुमची. हो, आज पहिल्यांदा हायेस्ट ऑर्डर आहे. 100 बॅगची ऑर्डर आहे. 100 बॅगची 100 बॅगची ऑर्डर आहे. आणि पहिली तुमची आपली खिलारगावची गाडी आहे. त्या गाडीत पहिली ऑर्डर मागवली. म्हणलं केलारगावच्या 100 बॅग आल्यात फौजींच्या दुकानात. तुझ्या आता किती दिवसात जातील? की जातील 2 आठवडे लय झाले. 15 दिवस. आत्ताच्या सेलनुसार 15 दिवस लय झालं. परत तुम्हाला पाठवावं लागेल. फौजी लोकांचा फीडबॅक काय? फीडबॅक एक नंबर आहे. सेल आता मी इथं दुकान आलं का नाही, 11 नोव्हेंबरला इथं आले. आपला सेल तुम्हाला माहित आहे 220-230 पोत्यांचा आहे. आता टार्गेट धरलंय 300 महिन्याला. म्हणून तुम्हाला म्हणलं 100 पोती द्या एकदम. महिन्याला 300 बॅग जाणार. कसं आहे शेवटी ज्याचा रिझल्ट आहे त्याचं हे होत आहे ना. वासरं खात्यात चांगली. वासरांना बैलांना रिझल्ट आहे. फौजी स्वतः मध्ये करायच्या. काय आजकालच्या पोरासनी नको वाटतंय. म्हणलं 4 पैसे भेटतील कुणाला. इंस्टाग्राम सारखं इन्स्टंट पैसे पाहिजे तर कष्ट नको. कष्ट नको. कष्टाशिवाय काय आहे का? कष्टाशिवाय काय नाही ना कधी. काहीच नाही. इच्छाशक्ती बळकट पाहिजे. शक्ती बळकट पाहिजे. मला बी लय म्हणायची काय ही करतोय काय करतोय. आता माझं स्टेटस लावते ना. फौजींना प्रेशर होता रिटायर झाल्यावर नोकरीच करा म्हणून आहे ना फौजी. हो, सगळे मला तीच का सांगायची. बैलासाठी रिटायर झालाय. म्हणजे कसं असतं, एखाद्या तुम्ही मुक्या प्राण्यावरती जर का जीव लावला मैदानच गुलाल भेटेल ही नाही. ही जी 400 स्क्वेअर फूटवर नाही 2000 स्क्वेअर फूटवरती साम्राज्य उभं झाले ती एक्क्याच्या आशीर्वादामुळे. आणि तो गुलाल आहे. शिव महत्वाचा गुलाल आहे. जीवनात त्यानं पायावरती उभं करून दिलं. नाहीतर अमर फौजी कुठं गेला असता मेला असता तरी कोणाला कळलं नसतं. ही मी नाही. नंदीचा आशीर्वाद आहे. नंदीचा आशीर्वाद. आणि ही जी गोमाता आहे ना तिचा आशीर्वाद. ही बघा ही दररोज असते इथं आहे ना. दररोज बिस्किट असते ते सगळं असते निवांत. आता एवढं आपली वर्दळ आहे माणसं आहे ती तरी ती उठत नाही. तिला माहित आहे विश्वास आहे. नाहीतर उठून गेली असते. तिला विश्वास आहे माणसावर.
ह्यांचा ज्यांनी विश्वास जिंकला ना हा त्याला कधीच काही कमी पडत नाही. असं ना. हो. फौजी हे सांगा बरं व्यवस्थित, म्हणजे हे काय आता बोलला तुम्ही? माणसांचा, मुक्या जनावरांचा ज्याने विश्वास साध्य केला ना त्याला जीवनात कधीच काय कमी पडणार नाही. विश्वास कमवायचा. हो, विश्वास ह्यांचा कमवला ना, हा. माणसाचा नाही सांगू शकत. माणूस आजकाल आज एक बोलतोय उद्या एक बोलतोय, पण ह्यांचा जनावरांचा. ह्यांच्यावरती जीव लावला ना तुम्हाला कधीच काय कमी पडणार नाही. अनुभव घेऊन बघा. आणि जोपर्यंत आपल्या स्वतःच्या दावणीला जोपर्यंत गाय नाही ना हा. तोपर्यंत मजा नाही. मजा नाही. आता माझ्याकडे गाय नाही तरी पण आपल्या घरात शेजारी 3 कालवडे येत्या. दररोज सकाळी तिला काहीतरी खायला देऊन, चपाती भाकरी, माझी पोरगी सुद्धा काहीतरी देऊन, त्याचा आशीर्वाद म्हणून एवढं मोठं साम्राज्य आहे. आणि पहिली 20-30 बॅग येत होत्या. आजच्या घडीला एवढी मोठी गाडी, माझं नशीब ठाम असतो एवढी मोठी गाडी पहिल्यांदा. आणि विशेष महत्वाचं काय माहिती का फौजी, आपली पिकअप जेव्हा आली की नाही तेव्हा पण पहिला माल फौजींचा भरला होता आणि ह्याही गाडीत माल फौजींचा. आणखीन अशा, माझं तर म्हणणं आहे की आणखीन अशा 4 गाड्या येणार आहेत त्या खेलर गावच्या फक्त. आणि हे फौजी डोक्यावर वजन घेऊन बोलतात. ती वजन आहे, करण्यात बोलतात. ती वजन आहे. हा. ही एक विश्वास आहे मुक्या प्राण्याचा की मालक मला ही घेऊन येईल आणि मला ताकद देईल. हा. जी आता बाहेर भुसार माल झालाय, जी केमिकल युक्त जी खाद्य झाले ती ह्यात नाही. हे एकदम नॅचरल आहे. नॅचरल म्हणजे मागच्या वेळेस तुम्ही बघितलं मी खाल्ले, त्यामुळे मी खातो, त्यामुळे काय जनावरांचा काही विषयच नाही ना. फौजी आज तुमच्याकडनं भारीशी काय भेटलं बरं का, की मुख्य जनावरांचा विश्वास ज्यानं कमवला त्याला काही कमी नाही पडलं. आणलंय आता हा. अनुभवाची बोल सांगतो. 1.5 वर्ष म्हणजे 1 वर्ष झाले 1 फेब्रुवारीला. तर पेन्शन किंवा पगार आहे का नाही, 1 तारखेला येतो जातो, समाधान काहीच नव्हतं. पण आता घरी आल्यापासून मुक्या प्राण्यांच्यात माणसांच्यात वावरणं समाधान लय. पैसे भेटू न भेटू त्याची काय लेनदेन नसते. पैसे काय आशीर्वाद मार्फत भेटत राहतात जनावरांच्या. नमस्ते. हाती घ्यायला आलाय? कुठून आला? सज्जनगडहून आला. लांब आहे. कोण घेतलाय? कुठे आहे? कुठं कोण आहे का गाडीत? आताच घेतला? पहिला दिवस आहे. घ्या बाईट घ्या त्यांची. पहिल्यांदा चालू आहे. मग कसा आहे रिझल्ट? 1 नंबर. रिझल्टचा विषय नाही. नक्की. आता 15-1 पोस्ट झाले असतील तुमच्या पहिल्यांदा पैसे वसूल आहेत ना? पैसे वसूल बघू बरं फोन करतात. हे कुणाकडे घेतला? बघू का दुसरा आहे का आदत आहे? माझ्या जिकडे आहे तुम्ही इकडे नाही. आम्ही एकदमच नाला या मडीशीत नाचतो. यामध्ये बोला की. ना. हा. या की पुढं पेट्रोल पंपाच्या समोर गाड्या लागल्या ते की बघा की. परफेक्ट टायमिंगला आलाय. संपले होते बॅगा. कृषी नाही त्याच्या मागे बघा गाड्या लागल्यात. वर चढून बघू का भुजर? आयशेर ही लागले ते तिथं, गाडीच खाली करतोय मी. वासरू आहे जातीतलं. वासरू जातीतलं फक्त एक नाही, शरीरानं बारीक राहील, मोठं लय नाही होणार. फौजी आता बघा किती वर्ष झालं की रिटायर होऊन? हो, 1 फेब्रुवारीला वर्ष झालं. 1 वर्ष झालं पूर्ण. हा. आता मिलिटरीत तुटी केलेली, एकदम हार्ड वर्क. हो. आणि हे 1 वर्षाचा समाजातला अनुभव कसा आहे? समाजातला नाही, आत्ताचा अनुभव सांगतो. हा. नवीन खरेदी केली ना, हा. घरी गेली नाही पण आपल्या दुकानावर आशीर्वाद आणि तळमळत आहे माणसाची. घरी जायच्या आधी आपल्या दुकानाला पाय लागलं तिचं म्हणजे. हा. आणि ते रस्ता वाकडा करून आले म्हणजे काय लगा कसं असतं, नवीन- घरी न्यायच्या अगोदर फौजी म्हटले आपल्या दुकानाला घेऊन आलेत. त्याचा आशीर्वाद 100% आपल्याला लागणार. लागणार. हे समाधान आहे. पोतं घेऊन गेलं हो. आणि नवीन स्टॉक आलाय त्यातनंच दिलं. हो. असं काय नाही की बाबा जुनं आहे म्हणून द्यायचं त्यातलं, तसलं काय नाही. डायरेक्ट गाडीतून ना. हो. आनंद आहे ना कामात. विषयच नाही. आनंद म्हणजे संध्याकाळी झोप कधी लागते काय कळत नाही.
नाहीतर लय पैसे भेटले ते म्हणून ते तसलं काय नकोच. कोणाला 1 रुपया घ्यायला नको आणि कोणाला द्यायला नको. आपण समाधान महत्वाचं. समाधान. आता ही मीडिया आहे का नाही त्यात लय पॉवर आहे. लय पाहू. त्या पॉवरमुळे आज अख्ख्या महाराष्ट्रात आपलं नाव ही करू शकतो. त्याचा आपण कसा विचार करायचा. प्रत्येकाला 2 बाजू आहेत नाण्याला. चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. काय घेऊ शकतो ते आपल्यावरती आहे. तलवारीला एक नाही सोशल मीडिया आहे ना ही एक तलवार आहे आणि तिला आहे ना दोन्ही साईडला धार आहे. दोन्ही कडनं ती कसते. हो. 100 बॅगचा स्टॉक फौजींच्या दुकानात आलाय. 1 टाइम 100 बॅगची ऑर्डर दिली. पहिली कोणी दिली असेल तर फौजींनी दिली. नाही इच्छा होती की आपलं छोटस दुकान होतं त्याचं मोठं व्हावं आणि आपल्या बी गाळ्यासमोर असा मोठा ट्रक लागावा आणि आपण पण अनलोडिंग करावं. इच्छा पूर्ती झाली. आपली खिलारगावची बी नवीन खरेदी झाली. त्याच्यातनं पहिली लक्ष्मी आपल्या घरी आली. नवीन वासरू ते आपल्या पहिल्या दुकानात आलं. असंच तुमचा म्हणजे ही सगळं यश जे बघणार आहेत आणि जे बैलांना आपलं खिलारगावचं खाद्य खायला घालतात त्यांचं यश आहे हे सगळं. दुसरं काय नाही. आपलं काय आहे आम्ही माध्यम आहे. गाडगे साहेब तिकडनं देतात आम्ही आपलं उतरून ठेवतोय. जनावरं खात्यात त्यांचा आशीर्वाद आहे. काही ना काहीतरी प्रोडक्ट क्वालिटी आहे. थोडक्यात म्हणजे विषय काळाचा प्रोडक्ट आहे म्हणून चाललंय. लोकांनी पसंत केली. लोकांच्या पसंतीचा आहे. लोकांच्या पेक्षा मुक्या प्राण्याच्या पसंतीचा आहे. मुक्या प्राण्याला रिझल्ट आला की लोकांच्या डोळ्यात बसते आणि मग माणूस फिरून इकडेच येते. आता बऱ्यापैकी मोठ्या दावणींना आपलं खाद्य चालू आहे. हो मोठ्या दावणींना. पण काय होतं माहितीये का मोठ्या दावणीची माणसं चेहरा पुढे आनंद झाला. पण आहेत ना पंढरी शेठच्या दावणीने दोन्ही दावणीला आपलं चालू आहे. त्यांनी कबूल केलंय की मुंबईत पण तुमच्याच बॅग आहेत त्या आणि इकडं आपण म्हणजे बाहुड्याकडे पण आपल्याच बॅग आहेत. आता बावड्याचं नाव निघालं तसं बलमाला सुद्धा आपलीच बॅग चालू झाली आहे आणि आपली इच्छा आहे आता बलमाच्या मैदानात जाईल त्याला गुलाल व्हावा. सोनारपाड्याच्या दावणीला पण आपलाच खुराक आहे. हो नाही कसं आहे शेवटी ज्याला क्वालिटी कळली प्रोडक्टची व्हॅल्यू कळली तो चालतोय. नाहीतर कसं आहे मार्केटमध्ये याचं आपलं काहीतरी मार्केटिंगला करण्यासारखं काय नाही. त्या प्रोडक्टचा रिझल्ट आहे का तर आहे. मी माझ्या स्वतःवरती अनुभव घेतला त्याच्यानंतर विश्वास ठेवून तुम्हाला आता वही वगैरे दाखवली कशी आहे. आणि आजच्या घडीला 2 दिवसातनं 3 दिवसातनं एक पोतं जाणार आहे. आजच्या घडीला 10-10 12-12 पोती जातात दिवसाला. त्याचा अर्थ म्हणजे ती न ॲड करता आता ॲड म्हणजे आम्हीच करतो आपलं दुकानात आलं की आपलं सेलिंग होण्यासाठी. तर गाडगे साहेब तर काय जास्त इंटरेस्ट घेत नाही ॲडसाठी. पण कसं असतं थोडक्यात एक सांगतो की ब्रँडेड असतं बाबा जॉकी म्हणा परत BMW रेंज रोवर ह्यांची कधी ॲड नसती आणि मोठी मोठी माणसं ॲड बघायला त्यांच्याकडे टाईम नसतो. तसंच खिलारगावचं आहे. ॲड बघायला टाईम नाही फक्त मैदानात पळ परत दावणीवरती दिसणारा इफेक्ट वळून सुद्धा. आता प्रवीण फौजीच्या लखनला सुद्धा आपलंच पोतं चालू आहे. त्यामुळं वळवादी पण आहे. वळवाली पण म्हशीवाले आहेत का कोण? म्हशीवाला कासचा आहे गडी. रेडकासाठी नेलं होतं त्यांना. रेडकाची तब्येत सुधारत नव्हती म्हणून त्यानं परत येऊन 2 म्हणजे महिन्यातनं एकदा येतो. त्याची तेवढी परिस्थिती नाही. रिक्षा घेऊन रिक्षात टाकून मग जातो दुधाच्या गाडीतनं. राजवाड्यावरनं दुधाची गाडी असते त्यांना. बकऱ्यांना सुद्धा गेले मागच्या व्हिडिओत पण सांगितलं बकऱ्यांना सुद्धा जाते चालते. कसं आहे क्वालिटी प्रोडक्ट आहे त्यात काय मिनरल मिक्सचर नाही. त्यामुळं म्हणजे मिनरल मिक्सचर म्हणजे केमिकल नाही. त्यामुळं मिनरल मिक्सचरच्या नावाखाली केमिकलच चालू आहे आता. नॅचरल आहे आणि त्यामुळं ती जर पहिलं खुराक खात नाही ती सुद्धा आवडीनं खाते. हो सांगितलं की दादा महागावचं ती ओम चव्हाण म्हणून होते त्यांचं इथंच बसून त्यांची व्हिडिओ घेतली होती. त्यांचा बैल साधा ते झाला तरी दुसरा कुठला खुराक खात नव्हता. त्याला चारायला लागायचं पण आपला खुराक पाठीत ठेवला की आपाव गाबा गाबा खायला लागला. ही समाधान आहे. माणूस आपल्याला बोलल्यानंतर भले त्या पोत्यामागे 2 रुपये भेटत असते पण 2 रुपये समाधान लय मोठं आहे. जनावरांचा आशीर्वाद आहे मात्र. मेन तीच तुम्हाला सांगितलं का नाही मुक्या प्राण्याचा विश्वास ज्यानं जिंकला त्याला कधीच काय कमी पडणार नाही. हे वाक्य ना तुमचं लाख मोलाच आहे. नाही त्याला कळालं का? अनुभव आलेला आहे ते तोंडात निघतात. कारण कसं होते आणि मुक प्राणी पण बघा म्हणजे मी कधी माझ्या एक्क्या पैसे जात नाही पण आपल्याला कधी अजून त्यांना असं शिंग उगारलं नाही. आपलं प्रेम आहे. तुम्ही
मुख्य प्राण्यावरती जेवढा जीव लावाल ना दाम दुपटीनं तुम्हाला भेटणार आहे. कायम कधी बी. आणि तुम्हाला एक नाही, तुम्हाला पण अनुभव आला असेल, मुक जनावरांनी एकदा का तुमच्या विश्वास ठेवला तर ते जीव जाईल पण विश्वास घात नाही करणार. तो विश्वासघात माणूस माणसाचं हे करेल पण मुक्या जनावर कधीच नाही करणार. आणि जरी आपण त्या पटीत पुढच्या वेळेस कमी पडलो मुक्या जनावरांसाठी पण ती देण्यात कधी कमी पडत नाही मुक्या जनावर. हे मला अनुभव आला. आशीर्वाद देणार. ही जी साम्राज्य उभा आहे ती माझा देव माझा ही एक्क्यामुळे एका दुसरं काय नाही. वर्षात हो एका वर्षात. आणि मेन पाया आमचा भक्कम केला आमच्या मिसेस अश्विनी आणि माझे मोठे बंधू संतोष कदम. मी नसताना सुद्धा गाडगे साहेब येऊन त्या दोघांच्या मदतीनं चालू केली होती आपली शाखा. आता 100 पोत्यावरती पोचले. वन टाइम 100 पोते घेणे म्हणजे खूप मोठं एक थोडक्यात इन्व्हेस्टमेंट पण समजा आणि एक हे आहे, यश आहे, विक्ट्री आहे. फौजींचा अगोदर आहे ना रिटायर व्हायच्या आधी 3-4 महिना आधी फोन आला होता, आपण रिटायर होणार आहे, मला काहीतरी गावाला येऊन करायचंय. तेव्हा मी म्हटलं तर फौजी रिटायर होणे आपल्या डोक्यात प्लॅन आहे मोठा, नक्की आपण काहीतरी करू. रिटायर व्हायच्या आधी 2 महिने फौजीनं फोन केला, फौजी असा आहे आणि 7 शाखा तुम्हाला द्यायची आहे, गाळा बघायला लागतोय. मी म्हणत होतो जानेवारी नंतर घेऊ, तर नाही म्हणले नाही तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी मदत करतो पहिली थोडीफार. मी पहिल्यांदा जाऊन पुती उतरवलं आणि पहिल्या शाखेत गाडगे साहेबांनी स्वतः पुती उतरवले. कारण मॅडम असायच्या, आपली गाडी यायची, आपण कुठे भेटतो नाही भेटतो ते आपण, आणि तेव्हा किती 15 बॅग असायची. त्यामुळे कसं झालंय शून्यातनं विश्व निर्माण केलंय. त्यामुळे आज सुद्धा आम्हाला भेटला नाही भेटला तरी आपण करायचं नाही काय. संध्याकाळी झोपले भारी लागते आहे ना. हा, गेलं की कोणाचं 1 नाही 2 नाही जेवलं की आपलं हे महत्वाचं आहे, कामात आनंद पाहिजे. हो. आपण जे काम करतोय त्या ह्याच्यात जरी रात्री 12 वाजता जरी येणारे जाणारे फोन करतात, आता अड्ड्याला गेलेली ही ती की बाबा फौजी कसं काय, किती पोती पाहिजे, 2 पोती असली तरी सुद्धा मी येऊन देऊन जातो. कारण काय माणूस आपल्या विश्वासावर येते की बाबा आयला फौजी आहेत म्हणून आपल्याला कधी भेटणार. तर मी हायवेला सुद्धा पोती पोच करतो किंवा कुठं पाहिजे असेल तिथं पोती रात्रीचं येऊन सुद्धा देतो पोती. महत्वाचं काय माहिती का फौजी, तुम्ही ट्रॅव्हल्स न या बॅगा कुठं कुठं पुरवल्या तिथं आपलं मार्केट तयार झालं. हो, ट्रॅव्हल्स आपल्या मार्केट आपलं उभं राहिलं. परत अहमदनगरला दिल्या, परत नाशिकला, सगळ्या म्हणजे थोडक्यात काय काय जणांना पुरल्या नाही, त्या बीडला वगैरे जाऊ शकल्या नाही, ट्रान्सपोर्ट नाही त्यामुळं. नाहीतर सगळ्यात जास्त मीडियाचा सपोर्ट मला बीड जालना ह्या साईडनंच मला बेंद्राच्या सामानासाठी सुद्धा आणि आपल्या खिलार गावसाठी सुद्धा लय हे येतात. पण आपलं ट्रान्सपोर्टेशन अजून त्यापटी तिकडं पोहोचणं झालंय. बघू आता आपली गाडी आली नवीन, तिकडे जायलाच 100% जाईल नाही. आणि जे काय असतं माहितीये का फौजी, मला एक माहिती आहे, नीतीचा खेळ असतो, जे ठरलंय तसंच होणार. आपण काही करा, काही होऊ शकत नाही, जे नीतीच्या मनात आहे हो ते तर आहे. नीतीच्या मनात आणि नीतिमत्ता साफ पाहिजे. आणि म्हणजे मी माझा मोठेपणा किंवा गाडगे साहेबांचा मोठेपणा सांगत नाही की बाबा कोणी जरी महाराष्ट्रातनं फोन केला ना मला की बाबा आम्ही सोलापुरातनं बोलतोय, 2च मिनिटं थांबा, लिस्ट आहे आपल्याकडे व्हॉट्सअपवरती, त्या शाखेचा नंबर आपण त्यांना देतो. असं नाही की मी तुम्हाला पाठवतो, मला काय 4 पैसे त्यातनं भेटतं, काय नाही. त्या माणसाला सांगितलं तर ती 2 गिरायक अजून येते ती माझ्याकडे, त्यामुळे ती समाधान आहे. आता लवकरच 100 शाखा पुरे होते, 90च्या प्लस गेलेत, 99 झालेत. मी मोजल्यात 99 झालेत. एक लवकरच शाखा होत, तशी 100च झाले ते. आपली एक उपशाखा आहे नागटांची, तशी 100 झाली. तुमचं लक्ष आहे? लक्ष म्हणजे ठेवायला लागते आपलंच. किल्लारगावचं दुसरा फेसाचं किल्लारगावचं उलटा असं केलं तर मी मला स्वतःला समजतो का, तर मला महाराष्ट्रातनं फोन येतात किंवा खिल्लारगाव कुठं भेटते तर सांगा. त्यामुळे आपण कसं आहे घरातलंच असल्यागत आहे. आणि मेन पॉईंट त्याचा लोगोचा काय विषयच नाही. ती गाय आहे, तिच्या आशीर्वादानं सगळं चाललंय. गायच्या आशीर्वादाने सगळं चाललंय. फौजी धन्यवाद. धन्यवाद.